चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. मॅचला सुरुवात होते. दोन खेळाडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. पहिला बॉल सतीश जाबर पाहतोय हाताळण्यासाठी तयार आणि पहिला बॉल रिलीज झाला, फेकला गेला. तेव्हा पहिल्या बॉलवर मात्र चांगला फटका एक्झिक्यूट करत असताना पहिल्या बॉलवर पाहतोय आपण जोडली गेलेली धाव पाहायला मिळाली. एक संदीप आणि जयदीप. संदीप याच्या बॅटमधून पहिली धाव येताना आपल्याला बघायला मिळाली आहे आणि त्या पहिल्या धाव्याने संघाचा धावफलकाला मात्र सुरुवात झाली आहे. 11-1 जो आपण पाहिला तर जोडला गेला. अंपायर्स आपण बघू शकतो या मॅच मध्ये आहेत दोन, रुपेश दांडेकर अँड संतोष वळवे. जयदीपचा फटका हवेत आहे, उंच उडाला आहे. प्रदीप जाबर आपण पाहिले तर एक चांगले खेळाडू आहेत आउटफील्डचे, त्यांच्या हातामध्ये झेल आला आणि तो झेल पकडला जातोय. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का एमबी बागपडा टीमला मैदानाच्या मध्ये लागतोय. खेळाडू आपण बघितला तर मोठा फटक्याने मात्र सुरुवात करण्याचा प्रयत्न होता. जयदीप वळवे झालाय बाद, आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मिस्टर सूरज. सूरज बरं आलेत बॅटिंग करण्यासाठी. ज्या परीने आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो विकेट डाऊन झाला आहे आणि विकेट डाऊन झाल्यानंतर मग यावं लागतंय. जसं म्हणतात ना की हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका, कारण की त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःच भविष्य हे घडवा. हो, आणि तेच म्हणावं लागेल, कारण की स्वतःचं भविष्य तुम्हाला घडवायचंय तर मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल. बॅकपुलला जाऊन शॉर्टपुल करण्याचा प्रयत्न, गतीने टाकलेला बॉल पाहतोय आपण. महारथ असेल आहे सतीश कडे, त्यांच्याकडे आपण बघू शकतो गोलंदाजी मध्ये विविधता आहे. बॉलला आपण बघितलं तर मग एक्स्ट्रा पेस देतोय, एक्स्ट्रा बाउन्स देतोय आणि चालाकीने गोलंदाजी करतोय सतीश. फलकावर आपण बघू शकतोय धाव आहे एक. उंचावून केलेला प्रयत्न, पुन्हा एक धावेत बॉल. बॉलच्या खाली फिल्डर रितेश दांडेकर झेल कंप्लीट करतायत. दुसरा धक्का लागेल एमबी बागपाडा टीमला. मैदानाच्या आतमध्ये सूरज बरफ आले होते बॅटिंग करण्यासाठी, परंतु जास्त वेळ मात्र त्यांची बॅटिंग टिकणार नाहीये. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट मात्र त्यांनी दिली आहे गोलंदाजाला आणि झालाय बाद, आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद वळवी येतात बॅटिंग करण्यासाठी. एमबी बागपाडा टीमची स्थिती आपण बघितलं तर सध्या तरी एक या आकड्यावर दोन फलंदाज मात्र आपण पाहिलेत गमावलेले पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जाऊन मात्र आपण बघितला हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता हर्षद यांनी. एमबी बागपाडा टीमने आपण बघितला पहिल्या दिवसाचा जो खेळ आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच एक चांगला खेळ, दर्जेदार खेळ त्याने दर्शवला गेला होता. आज आपण पाहू शकतो की चांगल्या संघासमोर चांगली लढत आहे. 1 बाउन्स फॉर दी ओव्हरची मात्र चेतावणी दिली जाते. बॉलर आपण पाहिलं तर मिस्टर सतीशला. पंच केला बॅकफुटला, पॉइंटच्या दिशेने बॉल मात्र आपण पाहिला खेळण्याचा प्रयत्न होता. तिकडे फिल्डर अतिश आहेत, बॉलला फील्ड करतात. धाव मिळेल एका धावीने संघाचं टोटल मात्र आपण पाहिलं तर पोहोचलं गेलं ते म्हणजेच 2च्या घरामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा. स्थिती थोडीशी खराब पाहायला मिळाली एमबी बागपाडा या टीमची. अजून सुद्धा आपण जर बघायचं झालं तर मग 2 ओव्हरचा खेळ शेष आहे. 2 ओव्हरमध्ये किती धावा जोडण्याचा प्रयत्न केला जाईल, कशा प्रकारचा मात्र खेळ हा राहील पाहूया. रितेश दांडेकर आलेत. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर विकेट टेकर बॉलर बनले गेले होते मिस्टर रितेश. 2 धावा आहेत फलकावर. एमबी बागपाडा टीम
थोडासा स्ट्रगल, थोडा नाही तर भरपूर स्ट्रगल करताना बघायला मिळतोय. आणि रितेश यांच्याकडे आपण बघितलं तर मग पेस आहे त्यांच्याकडे, रिदम चांगला आहे, चांगला टप्पा आहे आणि आपण बघू शकतो कंट्रोलने गोलंदाजी करतायत. ही क्षमता आहे की या खेळाडूची. बॅकफुटला गेले, शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, बॉल उंच उडालाय, फिल्डर आले तिकडे. आपण बघितलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. वन बाउन्सने जेव्हा आपण बघितलं तर बॉलला फील्ड केलं गेलं, तत्पूर्वी आपण बघू शकतो की धावा मात्र जोडण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे. आता हेच करावं लागेल, कारण की प्रत्येक बॉलवर आपण पाहू शकतोय 1 किंवा 2, नक्कीच मी तर म्हणेन 3 ओव्हर म्हणजे 18 चेंडू. जर तुम्हाला इथे स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल 30-35 35, जर डोळ्याच्या समोर लक्ष असेल ना तर तो विचार करावा लागेल. गतीने टाकलेला बॉल, ही खासियत आहे यंग मराठा टीमची. कालच्या दिवसामध्ये आपण बघू शकतो चांगल्याहून चांगल्या संघाने त्याने डॉमिनेट केला. चांगल्याहून चांगल्या संघाने आपण पाहिलं तर आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नाचवलं केलं आणि ही काबिलियत मात्र आपण पाहू शकतो ठेवतोय यंग मराठा टीम. जयहनुमान पायगाव चषकाला देखील आपण बघितलं तर मात्र त्यांनी आपल्या नावावर केलं होतं या सीझन मध्ये सुरुवातीच्याच हंगामामध्ये. खोलमध्ये टाकलेला बॉल पाहायला मिळतोय. अतिश आणि दयानंद आपण बघू शकतो हे ते 2 फिल्डर फील्ड केलं जात आहे. टीमचं टोटल आपण बघू शकतो इकडे सिंगल आली आहे आणि सिंगलने टीमचं टोटल आहे 5. भरपूर कमी धावा आहेत. लगेच विचार करावा लागेल की मग कसा पद्धतीने धाव संघाचा आकार वाढवायचा आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न संदीप यांचा पाहायला मिळतोय. दयानंद आपण पाहिलं तर फिल्डिंग चांगली करतायत तिकडे. 30 षटच्या घेऱ्यामध्ये बॉलला स्टॉप करण्यामध्ये यश मिळालंय. सध्या तरी आपण बघू शकतो की या मॅच मध्ये सिंगल आणि सिंगल डबलचाच खेळ मात्र पाहायला मिळालाय. सिंगल डबल मुळे आपण पाहू शकतो या वेळेला नुकसान काही होत नाहीये यंग मराठा टीमचं. फटका उंचाळणं खेळण्याचा प्रयत्न उंच उडालाय परंतु गॅप मध्ये पडतोय. 1 मिळाले, दुसरीचा प्रयत्न मनामध्ये आहे. 2 मिळवल्या जातील हर्षद वळवी यांच्या माध्यमातून. संघाचं टोटल सिंगल डबल आतापर्यंत जोडल्या गेल्यात. 8 धावा फलकावर आपण बघतोय. 5 बॉल हे कंप्लीट झालेले आहेत आणि या 5 बॉलने आपण बघू शकतोय 6 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत विचार करायचा झाला तर मग चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 8 रन्स सध्या तरी आपण बघू शकतोय स्कोर बोर्डवर. सोडून दिले बॉलला, बॉल मात्र आपण बघितला लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होताना पाहायला मिळाला आणि तिकडून मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा देखील पोहोचवला जातोय की ही एक्स्ट्रा रन्स मिळेल. एक्स्ट्रा बॉल मात्र पुन्हा फेकावा लागेल बॉलला. रितेशने आपण बघितलं तर लेग स्टंपला मात्र टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच अनुषंगाने हा वाईट बॉल मात्र इथे होताना पाहायला मिळतोय. 9 धावा फलकावर आपण पाहतोय. अंतिमचा बॉल या ओव्हर मध्ये. गतीने टाकलेला बॉल अपील केली आणि अपीलीला मात्र उत्तर मिळाले. पंचांचं मोठं बोर्ड मात्र उंचावले आकाशात आणि पाहतोय फलंदाज होईल बाद. हर्षदला मात्र आपण पाहिलं तर परतावा लागेल. परतीचा प्रवास मात्र केला. रितेशला मिळाले सफलता या शेवटच्या बॉलवर आउट. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. चला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देऊया नकुल यांना. नकुल देखील आलेले आहेत, आपण त्यांना पुरस्कार देखील देऊया. आणि आमचे उपस्थित पाहुणे देखील आहेत. बाबूदादा नक्कीच आहेत आणि आमचे बाबूदादा सांगतील आम्हाला कोणाच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. बॉलिंग मार्गवर पाहतोय पण प्रदीप जाबर आले परंतु त्यांच्यावर पहिल्याच बॉलवर कडक केलाय प्रहार संदीप वळवीने आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पार मिळेल दर्जेदार षटकार. Thank you.
प्रदीपने षटकार खाल्ल्यानंतर आपण बघू शकतो की व्हाईट बॉलचा इशारा येतोय. MB बागपाड्या टीम शोधतोय की फलकावर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये 3 ओव्हरमध्ये जास्त धावा उभ्या करू, आणि तसा प्रयत्न मात्र आपण पाहिला तर करण्याचा होताना पाहायला मिळतोय. सध्या तरी आपण बघितलं तर हा बॉल थोडासा खाली राहणारा पाहायला मिळतोय. बॉल शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये थोडासा मिसफिट झालाय. दुसरा धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि 2 धावा ह्या कंप्लीट देखील होताना पाहायला मिळत आहेत. जयेश होते तिकडे आज आपण पाहू शकतो. पेलिंग मध्ये जयशाना देखील पाहतोय. यंग मराठा टीम आपण बघितली कालच्या दिवसामध्ये जो परफॉर्मन्स त्याने दिला गेला होता, ॲक्युरेट बॅटिंग, ॲक्युरेट बॉलिंग, ॲक्युरेट फिल्डिंग, सगळ्या काही गोष्टी आपण पाहिल्या तर मग ॲक्युरेट मात्र त्याने दर्शवल्या गेल्या होत्या. आपण बघू शकतो MB टीमसाठी थोडासा संघर्षाचा काळ सुरू झालाय आणि आपण बघितलं तर त्या काळावर मात केली जाईल का. साधारण बॉल हा पाहायला मिळतो, अगदी साधारण, कारण की आपण बघू शकतो की एक संदीप सारखा बॅटर आहे आणि त्याच्या समोर एक एक्स्ट्रा मात्र काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र दिला जातोय. दिशाहीन बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर, एक चेतावणी देखील दिली गेली प्रदीपला या ओव्हर मध्ये. पुढला जाऊन पाहिला पण तर बॉलला मात्र खेळलाय गॅप मध्ये. महेंद्र पवार पुढे आले, बॉलला फील्ड केलाय, बॉलची फेकी त्याला पाहायला मिळतंय. गुड फिल्डिंग पाहायला मिळते महेंद्र पवारची. रनआउटचा मौका पाहायला मिळाला नॉन स्ट्राईक एंडकडे. मिस्टर विश्वनाथ वर मात्र पळत होते, त्यांना मात्र आपण पाहिला तर नक्कीच थोडस मागे राहावं लागतं आणि रनआउटचा मौका पूर्ण केलाय फलंदाज बाद आउट. Thank you so very much. ज्ञानेश्वर आलेत मैदानाच्या आतमध्ये. आज MB टीमला पण बघितलं एक नवीन जर्सी मध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, परंतु नवीन जोश नवा खेळ मात्र आपण पाहिलं तर तो मात्र दर्शवण्याचा प्रयत्न. फलकावर 20 धावा आहेत. 3 बॉलचा खेळ अजून देखील शेष आहे. या 3 बॉल नंतर आपण टॉस देखील करणार आहोत आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत. नकुल जिथे आलेले आहेत. मागील झालेल्या मॅच मध्ये आपण बघितलं तर एक 20 धावा फलकावर आहे. इथे आपण बघू शकतोय हा ड्राईव्ह केला जातोय, ऑन ड्राईव्हचा फटका. चांगली फिल्डिंग यंग मराठा टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रनआउटचा मौका. ज्ञानेश्वर आपण पाहिले तर मग रनआउटच्या स्वरूपात बाद परतावा लागेल. धक्का लागतो MB बागपाडा या टीमला. मैदानाच्या मध्ये फलकावर धावा पाहिल्यात आपण 21-21. धन्यवाद. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचे संघनायक आणि जीवदानी गिरीज टीमचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचा आहे. टॉस यानंतर आपण करणार आहोत. चांगला बॉल आणि या चांगल्या बॉलने आपण पाहिलं तर मग ओव्हर फिनिश होतोय. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावर धाव संख्या 21 ही दिसून आलेली आहे आणि 22 धावांचं लक्ष इथे मात्र आपण पहिले सेट केलंय, टार्गेट सेट केलंय आणि आपण जाऊ आता टॉसबॉक्सच्या दिशेने. तिथे सर्वप्रथम दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. मधुकरजी माळी साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो नकुल या खेळाडूला देऊया. हा पुरस्कार आपण देतोय मधुकरजी महाळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहिला हा पुरस्कार. नितीशजी कदम यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेला आहे मेडल्स. त्यात नंतर आपण बघू शकतोय राधेश्याम ग्राफिक्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली कॅप. त्याच नंतर आपण बघू शकतोय संदीपजी पवार साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली ही ट्रॉफी आपण पाहतोय. त्याचनंतर आपण बघू शकतोय क्रांतीवीर बिरसा मुंडा ग्रुपच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेले फ्रुट्स म्हणजे केळी. आणि त्यानंतर आपण बघितलं आणखीन एक म्हणजेच अनिलजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली ही कोल्ड्रिंकची बॉटल. नक्कीच पाहुण्यांचे आभार. कॉंग्रॅच्युलेशन नकुल. आपण टॉस करूया. रमेशजी धावणे साहेबांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस.
चला आपण राजाजी टोकरे साहेबांचं देखील होते शुभागमन या केबीएम चषकाचे प्रायोजक करते आहेत. 2026 असा काल आणि 2026च येत आहे. साहेब आपण शुभेच्छा द्या दोन कॅप्टन्सना. वाकीपाडा टीमने टॉस जिंकलाय. शुभेच्छा दिल्या जातात साहेबांच्या माध्यमातून. वाकीपाडा टीम आपण बघू शकतोय जीवदानी गिरीज आणि एका बाजूने आपण बघितलं तर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टॉस जिंकलाय. तुम्ही 3 ओव्हरचा मॅच आहे काय निवडाल? फिल्डिंग. जीवदानी गिरीज संघाच्या सोबत मॅच लागला. एक मोठा संघ म्हणून म्हटला जातो, परंतु कशा प्रकारे त्या संघाला तुम्ही घेणार? नक्कीच चांगल्या प्रकारे आपण बघितलं क्वालिटी क्रिकेट तुमचा खेळण्याचा प्रयत्न असेल ज्याप्रमाणे म्हटला गेलास. ज्याप्रमाणे आता आपण पाहिलं ना की आजच्या दिवसामध्ये तुमचा संघ सुपर 8 मध्ये आला, ट्रॉफी जिंकले, कसं वाटतंय? मस्त एकदम. म्हणजे असं या मैदानामध्ये केबीएम चषकामध्ये प्रत्येक संघाला जिंकणे स्वप्न असतं आणि ते तुमचं पूर्ण झालंय. काय वाटतं आता सुपर 8 मध्ये आलं तर मग पुढचा प्रवास करण्यासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला? काय नाही, फिल्डिंग बॅटिंग चांगली केली पाहिजे. आणि नक्कीच आपण पाहू शकतो की आजचा दिवस तुमचा एक आनंदाचा दिवस जावा हीच प्रार्थना. आणि व्हेरी ऑल द बेस्ट. गिरीश टीमकडे आपण जाऊया. नक्कीच तुम्ही जर टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलंस. बघा ही मॅच आता वाकीपाडा टीमच्या सोबत आहे तुमची. या मॅच मध्ये तुम्हाला पुढे जाण्यासाठी काय केलं पाहिजे आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी? स्कोर बॅटिंगवर लक्ष देऊन आणि स्कोर 35 ते 45 करण्याचा प्रयत्न करू. बघा त्या दिवशी तुम्ही खेळले गेले त्या दिवशी तुमच्या टीममध्ये आकाश नव्हते, परंतु आज टीम कॉम्बिनेशन काय आहे? आज आकाश असतील की नाही? नाही. हो नक्कीच आपण बघू शकतो आकाश नाही आहेत म्हणजे त्यांचा फटका लागू शकते, परंतु त्यांच्या व्यतिरिक्त कोणत्या खेळाडूकडून चांगल्या खेळायची अपेक्षा? संतोष, मयूर, हर्ष, विवेक, मी, राकेश. नक्कीच व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील शुभेच्छा या मॅचसाठी. आणि नक्कीच आपण पाहणार आहोत यानंतरची एक मोठी मॅच आपल्या भेटीला येईल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण वळतोय की ती मॅच आपल्याला पाहायला मिळते. एमबी बागपाडा आणि यंग मराठा. धावांचं टार्गेट चेस करायचं आणि कशा प्रकारे धावा मात्र चेस केल्या जातील त्याचं धावतं वर्णन घेऊन येते कॉमेंट्री बॉक्समधून. धन्यवाद. चला डावी आपण मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू 22 धावा चेस करण्यासाठी आपण पाहू शकतोय असतील यंग मराठा टीम. 2 बॅटर्स. प्रदीप स्ट्राईक एंडकडे पाहतोय आपण, नॉन स्ट्राईक एंडकडे सतीश. ही जोडी आपण पाहतोय 2 ब्रदर्स. सुनीलजी पागी साहेब वेलकम आपलं देखील मनापासून करतोय स्वागत. या सत्रामध्ये आपण बघू शकतो की अनेक मान्यवर आपल्याला लाभ या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळतील. या स्पर्धेला आपण बघितलं तर योगदान साहेबांनी देखील दिलेलं आहे, मोठे योगदान या स्पर्धेसाठी. पाण्याची व्यवस्था पण बघितलं तर पाण्याचे प्रायोजक आहेत सुनीलजी पागी साहेब, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार देखील आहेत आणि ते देखील इथे दाखल झालेले आहेत. सुरुवात झालेली आहे या ओव्हरची. बघू शकतो आपण ज्याप्रमाणे इथे आमचे अंपायर इंटरेस्ट झालेत की पहिला ज्याप्रमाणे आपण बघितलं बॉल हाताळायला गेलाय, परंतु या बॉलसाठी रिव्ह्यू साठी इंटरेस्ट झालेत ॲज अ बॅटर. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून डिसिजन मात्र आमच्यापर्यंत पोहोचले गेले आणि तिसऱ्या अंपायरने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे, कारण की बॉल थोडासा पडल्यानंतर आपण बघू शकतो की आतून आपण बघू शकतो की थोडासा बाहेर गेलाय. जी लाईन आहे ना ते लिमिट असतं आणि ते लिमिट आपण बघू शकतो की ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालं थोडंसं नक्कीच आपण बघू शकतो की मग डेंजर एंडच्या लाईनच्या तिकडे होता इकडे होता, त्यामुळे चांगला बॉल मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल उंच आहे परंतु आपण बघू शकतो गॅपमध्ये पडतोय तिकडे. यंग मराठा टीम आपण बघू शकतोय तर धावा चेस करते, परंतु या धावा आपण पाहिल्या तर चेस करायची आहे त्यांना 18 मध्ये 22. या 18-22 आपण बघू शकतोय ना तर थोड्या फळकावर आपल्याला कमी पाहायला मिळाल्या या मॅचमध्ये. आपण बघू शकतोय तर पूर्णपणे यंग मराठा टीमची जी पहिल्या इनिंगमध्ये झालेली बॉलिंग आणि त्या बॉलिंगमुळे आपण बघू शकतो की कुठे ना कुठे आपण बघू शकतो कोणताही खेळाडू आहे ना तो मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे उभा राहायला तयार नव्हता, कारण की मोठे फटके बघा प्रत्येक टीमची गरज असते मोठ्या फटक्याची, परंतु प्रत्येक बॉलवर मोठा फटका लागत नसतो. क्रिकेट कसं खेळलं जातं आपण बघू शकतो ज्या वेळेला
की सिंगल डबल धावांना प्रोत्साहन देणं, त्यानंतर एखादा मोठा फटका अचानक आला ना की ऑटोमॅटिकली ओव्हरचं मात्र आपण बघितलं तर मग योगदान ते मोठ्या ओव्हरमध्ये होतं, परंतु तसं क्वालिटी क्रिकेट खेळलं नाही एमपी टीमने. सतीशच्या बॅटमध्ये बॉल मात्र आपण पाहिलं त्या बॉलवर केलेला वार, बॉल निघून चाललाय निघून चाललाय निघून चाललाय, सीमारेखा पार सीमारेखा पार सीमारेखा पार, षटकार. खूप खूप धन्यवाद. शॉर्ट पिच चेंडू दिला सतीश साठी, शॉर्ट पिच चेंडू, आणि जर आपल्या झोनमध्ये मिळेल ना तर हा बॉल सोडणार नाही. हा खेळाडू आपण बघू शकतो की हा बॉल जर तुम्ही या खेळाडूला 10 वेळा टाकला ना तर ऑलमोस्ट मी तर म्हणेन की 9 वेळा तुम्हाला बाउंड्रीच्या बाहेरूनच आणावं लागेल, कारण की या चेंडूवर आपण बघू शकतो कशा प्रकारे ताकद होऊ शकतो आणि दर्शवला गेला आहे. पुन्हा तोच फटका घेण्याचा प्रयत्न, आता फसलेत, विकेटची दरकार, रिले कॅच. एकाने मात्र आपण पाहिलं सोडलं पण दुसऱ्याने पकडलं, आणि इथे आपण पाहिलं तर मग विकेटची गरज होती, विकेट मिळाली आहे. सिक्सर मात्र नुकताच आला होता, परंतु त्यानंतर तिथे आपण पाहिलं तर कमबॅक झाले बॉलरचं, विकेट मिळाले सतीशची आणि सबलता जाईल खात्यामध्ये. पहिली बॉलर विश्वनाथच्या आणि सतीशला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने, आउट. पहिला विकेट आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे दर्शवलं गेलंय की बॉल मात्र हातामध्ये आला, बॉलर गेले होते, परंतु बॅकअप देणारे जे खेळाडू त्यांच्या हातामध्ये बॉल मात्र आपण पाहिला तर मग समावला गेला. विकेट आपण बघू शकतो 1-7 त्या आकड्यावर मिळालेली आहे. रितेश दांडेकर आरडी मैदानाच्या आतमध्ये आलीत आणि आरडी यांचा खेळ आपण बघू शकतोय तर 1 डाऊनला आपण बघू शकतो. आरडी यांना आपण बघितलं ना तर मग मॅच विनर प्लेयर्स आहेत आरडी, रितेश दांडेकर. 7 झाले आहेत आपण बघू शकतोय, 14 मध्ये 15 हव्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. आरडी यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका लॉफ्ट केला जातोय, लॉंगॉन क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. ही मॅच एमबी टीम आपण पाहिले तर आपल्या बाजूने जर पलटवण्याचा प्रयत्न करेल ना तर डेफिनेटली आपण पाहू शकतो गोलंदाजाचं योगदान मग तिथे आपण पाहिलं तर मिळावं लागेल. 13-14 आपण बघू शकतोय. आता असं समीकरण असेल मॅच मध्ये 8 झालेले आहेत, 5 मध्ये 1 विकेट डाऊन केलेली आहे यंग मराठा टीमची, परंतु प्रदीप आहेत स्ट्राईक एंडकडे आता या क्षणाला. प्रदीपचा फटका मात्र उंच उडाला आहे, परंतु मिस टायमिंग आहे, मोका मिळालाय परंतु मात्र मोक्यावर दिलेला फिल्डरने धोका 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 कॅच सोडलाय, नॉट आउट. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय, कारण की जर कॅच पकडला असता तर आउट झाला असता, परंतु कॅच सुटलाय म्हणजे नॉट आउट. आपण बघितलं तर नेमकं काय झालंय तर बघा असं कॅचेस तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. हाफ वाला देखील आपण पहिला फुलमध्ये कन्वर्ट करावे लागेल, कारण की इथे टोटल कमी आहे. आता 12 मध्ये 13 हवे आहेत. बघा ही जर विकेट मिळाली असती ना तर तुमच्याकडे आणखीन एक असं संभावित गोष्ट अशी दिसून आली असती की तुम्ही मॅच मध्ये थोडंसं आले असते, परंतु अजून देखील असं नाही की नाही आहेत मॅच मध्ये आहात. परंतु इथे काय करावं लागेल की आता या स्पेलमध्ये तुम्हाला विकेट जास्त धावा कमी असा वाला एक कारनामा करावा लागेल जर तुम्हाला ही मॅच आपल्या बाजूने वळवायची असेल. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 9 फलंदाज बाला एक बाद पाहू शकते. आता बॉलिंग मार्कवर येतील सूरज बराब. बघा फटका पुन्हा एकदा हवेत उंच उडालाय, पुन्हा एकदा झेल तोच खेळाडू, परंतु आता ती चुकी नाहीये जी मागे केली होती. ही पायत्र आपण पाहिलं तर मग जी मागची मिस्टेक होती सुधारली आहे, झेल पकडली आहे, फलंदाज झालाय बाद प्रदीप. आणि या क्षणाला मात्र आपण पाहिलं विकेटची गरज होती, ती विकेट मिळवली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट येईल का, कारण की येणारे चेंडू 11 आणि धावांची गरज 13. Thank you so very much, DJ.
बघू शकते आपण ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना APJ अब्दुलजी कलाम यांचं एक म्हणणं होतं, कारण की स्वप्न ती नाही जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीये. हो मित्रांनो, कारण इकडे पाहिलं आपली काबिलियत आपली क्षमता दर्शवावी लागेल. साईनाथ साबार मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु मोठा फटका खेळण्याच्या मोहामध्ये मात्र आपण पाहिलं तर झेल मात्र सोपवलाय लॉंग ऑफला. मोह मात्र आवरेना क्रिकेटच्या पटलावर मोठ्या फटक्यांचा, मात्र मोठ्या फटक्यानेच केलाय पुन्हा एकदा घात, आणि या घातने मात्र केली जाईल का एमबी टीमच्या माध्यमातून या मॅच वर मात. पाहूया नेमकं घडेल काय. खूप धन्यवाद बाबा. सूरजने कमाल केली, 2 बॉल मध्ये 2 विकेट, हॅट्रिक वर आलेले आहेत. आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो दयानंद मैदानाच्या आतमध्ये आलेत. ज्याप्रमाणे म्हणतात ना की जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशिबान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यामध्ये संघर्ष करण्याची संधी देतो, त्यांच्यामध्ये ते संघर्ष मात्र झेलण्याची मात्र संधी असेल. आपण पाहू शकतोय हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक सुनीलजी बागी साहेबांच्या माध्यमातून नुकतंच जाहीर झालं होतं, आणि तितक्यात आपण पाहिलं तर बॉल देखील आपण पाहिलं तर हाताळला, आणि हॅट्रिक थोडक्यामध्ये आपण पाहिलं तर मिस झाली आहे. दयानंद आपण पाहिलं तर बॅकफुटला गेले होते, कटचा फटका खेळत होते, थोडासा आपण पाहिलं बॅडमिंटन स्टाईल मध्ये फटका खेळत होते. कॅच बुडलाय, कॅच मिळालाय. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर काय गजब वापसी झाली आहे, कारनामा मात्र केलाय सूरज बर्फ या गोलंदाजाने. आणि ज्याप्रमाणे लक्ष 22 आणि 22 लक्ष देखील आता मात्र आपण पाहिलं की आता 22 लक्ष ना 32 मध्ये कन्वर्ट झाली की काय, अशा प्रकारची स्थिती मात्र आपण पाहिलं तर केलंय, कारण की या ओव्हर मध्ये धाव एकही नाही आणि विकेट आले ते म्हणजेच 3. खूप धन्यवाद दीजे. जरूर जरूर एकविरेची वाट पाहत आहे. 25 तारखेचा दिवस येतो, एकविरा मातीची नक्कीच काढल्याची जत्रा देखील लवकरात लवकर येत आहे. परंतु सध्या तरी आपण बघितलं तर मग टेन्शन वरची एकमेव मात्र आपण पाहतो की BM चषकाची जत्रा मैदानाच्या मध्ये रंगलेली पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये महेंद्र पवार मात्र आलेले आहेत. महेंद्र पवार मात्र आपण पाहू शकतोय 8 मध्ये 13 बनवायच्या स्ट्राईक एंड कडे आहे. संघर्षाचा शंकरक झालाय मॅच मध्ये. बॉल चांगला टाकलाय पुन्हा, हो हो तू चल मैं आया. मात्र हेच चित्र पाहायला मिळालंय मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं मात्र बॉलरने भुंकलेली पाहायला मिळते जान, आणि नक्कीच पाहायला मिळते बॉलरची इथे झालेली कमाल. बघा पुन्हा हॅट्रिक, पुन्हा हॅट्रिकचा मौका बनलाय. पुन्हा आपण बघितलं तर सुनीलजी पागी साहेब इंटरेस्ट आहेत इथे. हॅट्रिक साठी 500 रुपये बॉलरला दिले जातील. शिवाजी रेड्डी साहेब वेलकम, आपल्या मनापासून स्वागत असेल. या स्पर्धेचे कूलरचे प्रायोजक आहे शिवाजी रेड्डी साहेब, आणि त्यांचा देखील इथे शुभागमन झालाय. बॅटर नवीन आलेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. बॅटिंग करण्यासाठी आपण जर बघितलं तर मिस्टर अक्षय दांडेकर, आणि बघा एका बाजूने RD उभे आहेत, ते नॉन स्ट्राईक एंडकडे, त्याने 1 मध्ये 1 केलंय. परंतु मॅच बघा जबरदस्त कौतुक करावं लागेल. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक मात्र आपण पाहिलं तर पुन्हा मिस झालेली पाहायला मिळते. परंतु काय जबरदस्त आपण पाहिलं मेडन विकेट षटक आपल्याला पाहायला मिळालाय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर तिसरं, पहिलं षटक आपण पाहिलं होतं नक्कीच ते मेडन आलं होतं फक्त, आणि इथे आपण पाहिलं तर 9 धावा आलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 6 चेंडू, आणि या 6 चेंडू मध्ये आता गरज असेल ती म्हणजे 13 धाव्यांची.
6-13. क्या बात आहे. अशा सिच्युएशन मध्ये आपण पाहिलं तर बॉलर आला सूरज बराब. काय जबरदस्त स्पेल, आपल्या करिअरचा सगळ्यात महत्वपूर्ण स्पेल. बेस्ट बॉल मात्र आपण पाहिलं तर शाबासकी या खेळाडूला तर मात्र प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून दिली जाईल. गेम यामध्ये आता बनवलंय, परंतु आपण पाहिलं की मेहनत केली एका बाजूने सूरजने, परंतु त्या मेहनतीचा फळ जर मिळवायचं असेल तर चांगली बॉलिंग आता या शेवटच्या बॉलरला देखील करावं लागेल. अन्यथा आपण पाहिलं तर मग सूरजने केलेल्या मेहनतीवर पाणी मात्र फेरलं नाही पाहिजे. बघा मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं 4 विकेट कशा प्रकारे घेतले. बघा एका ओव्हर मध्ये आपण पाहिलं 2 वेळा हॅट्रिकचा चान्स बनवला, म्हणजेच काय तर 6 विकेटचा हा चान्स बनवला होता. अगदी आपण बघितलं तर बॉलर सूरज बराबने कौतुकास्पद बॉलिंग. त्या परिणामी आपण पाहू शकतो आता 6-13 धावेची गरज. जसं म्हणतात ना, कोणतेही यश रात्रीतून मिळत नाहीये, तर त्याच्या मागे अनेक वर्षाची कठोर मेहनत वर चिकाटी लपलेली असते. कोणत्याही टीकेला घाबरू नका, खंबीरपणे पुढे चालत राहा मित्रांनो, कारण की तुमच्या मनाचा खंबीरपणा हाच यशाची गुरुकिल्ली आहे. बॉल टाकलाय ओव्हर पिच आणि त्या बॉलला मात्र आपण गेलाय उडवलंय आरडी ने. 6 धावांसाठी सिक्सर. खूप खूप धन्यवाद. इथे बघा पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर तो फटका मात्र खेचला गेला आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर येताना पाहायला मी इथे मॅचची मात्र हवा काढण्याचा प्रयत्न. 5 चेंडू 7 धावा जिंकण्यासाठी आरडी समोर रितेश तांडेकर. गतीने टाकलेला बॉल पाहतोय, परंतु हा बॉल थोडासा दिशेने पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा मात्र. बघा जोपर्यंत आरडी आहे तोपर्यंत आपण पाहिलं तर मग हृदयाचे टोके मात्र आपण पाहिलं तर मग कंट्रोल मध्ये असतील, कारण की यंग मराठा टीमला माहिती आहे. परंतु एमबी टीमला काय हवं आहे तर आरडी हवेत, रितेश तांडेकर हवेत. जर या क्षणाला आरडीला थांबवलं तर मग कदाचित तुम्ही या मॅच मध्ये थोडंसं कमबॅक करू शकताय. दुसऱ्या बाजूने अक्षयने काहीतरी आपण बघितलं तर सल्ला दिलाय. 5 चेंडू 6 धावा. तसं म्हणतात ना की नाही कुणाचं फेकलेलं मिळू दे, नाही कुणाचं लुबाडलेलं मिळू दे, देवा फक्त माझ्या नशिबातला आहे तेच मला मिळू दे. आपण बघू शकतो या वेळेला फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न, खाली राहणारा बॉल मात्र अमिस फिल्डिंग. नाही नाही, या क्षणाला असं करून चालणार नाहीये. मॅच मध्ये तुम्ही प्रेशर नक्कीच टाकायचं असेल तर 1-1 धाव वाचवावी लागेल. इथे आपण बघू शकतो तर 2 धावा घेतल्या, 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असेल. एका बाजूने आपण पाहू शकतो तर संकट मोचकवाला खेळ करताना पाहायला मिळत आहेत मिस्टर आरडी. आमचे श्री यांना देखील टेन्शन आलेलं आहे की नक्की मॅच जिंकेल कोण. प्रवीणजी भीमराव साहेबांचं देखील शुभागमन झालं या सत्रामध्ये आणि त्यांचं देखील आम्ही करतोय अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत. वेलकम प्रवीणजी भीमराव साहेब. अक्रॉस गेले बॉल मात्र आपण पाहिलं तर दिशाहीन. सूरजने केलेली मेहनत आणि त्या मेहनतीवर हे पाणी फेरलं जात आहे. बघा आतापर्यंत जी एक जबरदस्त स्पेल आपण पाहायला मिळाला होता, तो स्पेल आपण पाहिला तर मग कुठेतरी आता वाया जाईल की काय. 4 चेंडू 3 धाव्यांची गरज आरडी समोर. चांगला बॉल, आरडीला मात्र थोडासा चकवा देणारा बॉल पाहायला मिळतोय. डॉट येतोय. मॅच मध्ये स्थिती आपण बघितली तर मग पुन्हा एकदा थोडीशी रोचक निर्माण होते. पुन्हा अक्षय आलेत, आरडीला काहीतरी सांगतायत आणि आरडी कॅप्टन आहे त्या संघाचे. आरडींना माहिती आहे की सिच्युएशनला कशा प्रकारे हँडल करायचं आहे, पण तो प्रेशर असेल त्यांच्यावर देखील. हर्षद पुढचा बॉल घेऊन तयार. आरडीचा फटका, फिल्डरच्या डोक्यावरून बॉल. धावा मिळतील इकडे आपण पाहिला तर डेफिनेटली 2. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का, परंतु बॉलची फेकी आणि मोका बनवलाय. रन आउटचा 3री धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते बॅटर आपण पाहिले तर मात्र आपण पाहिलं तर इथे रन आउटचा मोका मात्र आणि नक्कीच कंप्लीट केला. धावा मिळाल्या 2, परंतु 3री धाव घेऊन इथेच मॅच फिनिश करायची होती, परंतु नेमकं झालंय काय तर फलंदाज झालेत बाद आउट. धन्यवाद. बघा कदाचित आरडीने इथे मिस्टेक केलेली आहे की काय, स्ट्राईक सोडून
परंतु नाहीये. अतिश आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि अतिश आपण पाहू शकतोय कच्चे नाही तर पक्के खेळाडू आहेत अतिश मडवी. परंतु मॅचमध्ये आपण बघू शकतोय ना प्रेशर तर असेल. 2 बॉल आणि 1 धावेचा गरज आहे. ज्या परीने आपण बघितलं ना की जी बॉलिंग केली होती खास करून कौतुक करावं लागेल सूरज बरबचा. काय जबरदस्त स्पेल अशा सिच्युएशनमध्ये 12 मध्ये 13 हव्या असताना ते आले आणि 1 मेडन विकेट आणि ते 4 विकेट घेऊन गेले. आणि थोडंसं आपण बघितलं तर मग शांतता मात्र पसरवली गेली होती डगआउटमध्ये यंग मराठा टीमच्या. परंतु आता मॅचमध्ये स्थिती 2 मध्ये 1 आपण पाहू शकतोय. अतिश आलेत. ज्याप्रमाणे म्हणतात ना की आशा सोडायची नसते, निराश व्हायचं नसतं, अमृत मिळालं नाही म्हणून विष प्यायचं नसतं. हो रन्स मात्र आपण पाहिले कंप्लीट केली जाईल. हे मॅच जिंकली जाते यंग मराठा टीमच्या माध्यमातून. निसटता विजय मात्र आपण पाहिलं तर इथे मिळवलेला आहे हेच म्हणावं लागेल. कारण की फक्त 22 धावा होत्या. जर कदाचित इथे 25 किंवा जास्त पेक्षा असत्या तर डेफिनेटली आपण पाहू शकतो एक मजा आली असती. हरकत नाहीये. परंतु एमबी टीम छान खेळली आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर पारितोषिक आहे त्यांच्या नावावर असं नाहीये. परंतु थोडंसं नक्कीच मोठी उमेद होती. ही मात्र उमेद मात्र थोडीशी पसरवताना पाहायला मिळते. जाऊया आपण प्लेअर ऑफ द मॅच च्या दिशेने. आणि प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने आपण बघितलं तर खेळाडू एकच ठरतोय तो म्हणजेच ओन अँड ओनली मिस्टर RD.